पडून झालेल्या अपघात प्रकरणात आता कारवाईला वेग आला असून आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। तसेच मिलन रोड बिल्टेक या रिलायन्स अस्ताल्दी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चव्हाण, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अवधूत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती आहे। म्हणून दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजित साळवे यांचं निलंबन करण्यात आलंय। तसेच आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मेट्रो ब्रिज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला 1 कोटींचा दंड, तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इन्फ्रा कंपनीला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। तर MMRDA कडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 15 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे।